चला रोहितची आपण वाट बघणार आहोत. आता वाट बघतो या मॅचची, कारण मॅच स्टार्ट होतोय. दोन संघादरम्यान आता सुरू होतोय घमासान, आणि या घमासान या युद्धाचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता सज्ज होत आहेत आमचे साथी समालोचक मित्र जयेश डुकले. थँक्यू सो मच संदीप सर. जातोय मैदानाच्या आतमध्ये प्रमुख मॅच आपल्याला पाहायला मिळतोय, जो मॅच ऑन होत आहे आजच्या दिवसामधला क्रमांक 8चा युवराज 11 अगेन्स्ट फायटिंग फॉल्कॉन. दोन्ही टीम्सचा जर उल्लेख केला तर दोन्ही टीम्सने आतापर्यंत 2-2 मॅचेस खेळले गेले आणि दोन्ही मॅचेस गमावले गेलेत. ज्या प्रकारे उल्लेख करतोय आपण, किरण पहिला ओव्हर तेच सर्रार आपण पाहू शकतो. हा चेंडू होता जयेशसाठी, पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू. सागर माली यांना मी विनंती करतो की प्लीज सागर माली आपण यायचं आहे. सागर माळी विनंती करतो आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, कारण की ज्या प्रकारे या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहिला तर प्रमुख समालोचक आहात, आणि आपल्याला विनंती करतो प्लीज आपण आजच्या दिवसामध्ये जरूर सपोर्ट स्टाफ म्हणून काम करता आपल्या टीमचं. मात्र विनंती करतो आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थान पण नवा. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय किरणच्या अगेन्स्ट. तेच तरार गोलंदाजी इथे जरूर केली जाते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जयेशला आतापर्यंत 2 चेंडू हाताळले आणि या 2 चेंडूमध्ये जयेशने 1 धाव जरूर मिळवले गेले. फायटिंग फॉल्कॉन्स या टीमचा उल्लेख केला. कल्पेश आणि जयेश ही जोडी, सलामीची जोडी आपल्याला जरूर पाहायला मिळते. प्रारंभ करायचा आहे, चांगलं टोटल सेट करायचं आहे, आणि दोन्ही टीमचा जर उल्लेख केला तर दोन्ही टीम ने आतापर्यंत 2-2 मॅचेस खेळल्या. अजून सुद्धा विजयाचं अकाउंट त्यांनी ओपन केलेलं नाहीये. यावेळेस चेंडू फुलचा फटका, फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल कल्पेशच्या बॅट मधून येतोय. एक क्वालिटी APL ब्रँडेड षटकार, 6 धावा. डीजे महेंद्र गायब झाला का? कल्पेशसाठी पारितोषिक इथे जाहीर झाले. 3 चेंडूवर 3 षटकार जर लगावले जात आहेत तर रघुनाथजी जोगारी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पुन्हा एकदा सलमॅचच्या सहाय्याने व्हॉट अ शॉट, व्हॉट अ ब्युटिफुल टायमिंग. ज्या प्रकारे लाजवाब प्लेसमेंट पाहायला मिळाला, ज्या प्रकारे सलमॅचच्या सहाय्याने सीधा तीर आणि घाव करतोय गंभीर. हाही चेंडू 6 धावांसाठी षटकार. 2 चेंडूवर 2 मोठे फटके कल्पेशच्या बॅट मध्ये त्याला पाहायला मिळतात, आणि अफोळातील बॅटिंग या गडीला आतापर्यंत आपण पाहू शकतो. धावफलकावर एकूण धावसंख्या 13 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकतोय ज्या प्रकारे 2 चेंडूवर 2 षटकार, आणि इथे आपण पाहू शकतोय की जे पारितोषिक लावलं आहे 3 चेंडूवर 3 षटकार लगावले जातील तर 500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल रघुनाथजी जोगार यांच्या माध्यमातून. यावेळेला पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आधीच खेळला गेला होता. हा वेट चेंडू, मात्र शतरक्षक आलाय आणि 3 शतरक्षक जमा जरूर झाले होते, मात्र हा झेल पकडताना अपयश येतोय आणि इथे जीवनदान मिळतंय. कल्पेश सापटे या खेळाडूला जीवनदान दिलंय, आणि ज्या प्रकारे आपण पाहू शकतो की हे जीवनदान कितपर्यंत आता मात्र धोकादायक ठरेल युवराज 11 या टीमसाठी, कारण की ज्या प्रकारे आतापर्यंत चांगल्या टच मध्ये पाहायला मिळाला आहे कल्पेश. त्याच्या बॅट मधून 2 उत्तुंग षटकार आपण पाहिले. तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धाव फलकावर 14 धावा. पॉवर प्ले 1 मध्ये आतापर्यंत 1 चेंडू शिल्लक. किरणकडे पाहतोय राऊंड द विकेट जयेशसाठी. अडचणी लाभ करण्याचा प्रयत्न, मात्र ताकद खूप होती या फटक्यामध्ये, मात्र शतरक्षकाने पाठ दाखवली होती, मात्र तत्पूर्वी बॅकअप दिला जाईल आकाश वाघच्या माध्यमातून. तत्पूर्वी 2 धावा अति सहज कंप्लीट केल्या जातात, आणि या 2 धावांची धाव फलकावर धावा कंप्लीट होतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. पॉवर प्ले 1 मध्ये 16 धावा. चांगली सुरुवात पाहायला मिळते या इनिंग मध्ये फायटिंग फॉल्कॉन्स या टीमची. 2 खेळाडूंच्या मध्ये कल्पेश आणि जयेशच्या या 2 खेळाडूंच्या मध्ये झालेली ही पहिल्या ओव्हर मध्ये पार्टनरशिप 16 धावांची. अजून सुद्धा 24 चेंडूचा खेळ याचा शिल्लक आहे, मात्र या 24 चेंडू मध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. मैदानाच्या आतमध्ये कुठेही जाऊ नका, पाहत राहा आदिवासी प्रीमियर लीग 2022 घेतो. एक छोटासा ब्रेक नंतर लगेच मैदानामध्ये कमबॅक करतोय. सागर माळी सर नक्कीच जॉईंट होतीलच आपण पाहू शकतो. ज्या प्रकारे आपण पाहतोय या ओव्हर मध्ये लगेच जॉईंट होतात, कारण की आज आपण बघितलं इशिका स्पोर्ट्स म्हणजे त्यांचा घरचा संघ आहे, आणि त्या घरच्या संघाला ते सपोर्ट करण्यासाठी लगेच पुढच्या मॅच मध्ये जातील, म्हणूनच लगेच जॉईंट होत आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा सागर माळी सर. धन्यवाद जयेश. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय खेळण्यासाठी.
तर नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे. मात्र दरम्यान गणेश हावरे हा गोलंदाजी मार्कवरती आलाय. थँक्यू जयेश. राईट मोर विकेटचा मारा. पहिला चेंडू हॅम ॲक्शन हाताळला जातोय. लेंथ अतिशय चांगली होती, लाईन सुद्धा चांगली होती. परिणाम आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये. हा निर्धाव चेंडू मला वाटतं दुसरा निर्धाव चेंडू, कारण की पहिल्या षटकाची सुरुवात सुद्धा निर्धावनं झाले होते. दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा निर्धावनं झाले. याचाच अर्थ स्ट्राईकवरती कल्पेश आहे, नॉन स्ट्राईकवरती चेस तारवी. मध्ये चेंडू आहे, शतरक्षक चेंडूच्या खाली सूरज त्या ठिकाणी आलाय आणि सूरज याने आपलं काम चोख बजावलंय. कल्पेश आता मात्र बाद होताना दिसतोय. आपण पाहतोय दुपारचं सत्र समाप्त झालंय, संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहू शकतो आता मात्र बघायला मिळत आहे की गाणं जे आहे ते सुरेख वाजवले जातात. तर आपण पाहू शकतो आमचे डीजे महेंद्र यांच्यामार्फत मात्र आपल्याला हा डीजे स्पॉन्सर्स केला आहे. या पूर्ण 5 दिवसासाठी आदिवासी प्रीमियर लीगसाठी अमितजी शेलार आणि संतोषजी शेलार यांच्यामार्फत. धन्यवाद शेलार बंधू. दरम्यान नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. सुरेख चेंडू होता. काय सुरेख चेंडू होता, जबरदस्त चेंडू होता. पडल्याच्यानंतर थोडासा बाहेर निघतोय चेंडू. पूर्णपणे ओपन केलं होतं फलंदाजाला, खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑनसाईडच्या दिशेनं. मात्र नजरहटी दुर्घटनाग्रस्ती अशा पद्धतीने निर्धाव चेंडूची समाप्ती. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू निर्धाव हाताळलेत. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडू खाली शतरक्षक आलाय. पुन्हा एकदा अजून एका फलंदाजाचा पतन झालाय आणि अजून एक फलंदाज बाद झालाय. तुम्ही रिप्ले मध्ये बघू शकता कशा पद्धतीने फलंदाज बाद झालाय. गोलंदाजी केली गेली आणि त्यानंतर आपण पाहू शकतो थोडासा मागे आला, टॉपेज लागला, चेंडू जातोय मिडॉन क्षेत्रामध्ये. चांगला फलंदाज बाद होताना दिसतोय. अतिशय जबरदस्त. तर सतीश जाबर बाद झालेला आहे. फलंदाज किरण, आय थिंक किरणने झेल टिपला होता त्या ठिकाणी. वाईट अमूर्त विकेटचा मारा. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने खेळायचं होतं, जागेवर खेळण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. लक्षात घ्या पंच, 1 मिनिट मॅच थांबवायचा आहे. आम्हाला फलंदाजी करणाऱ्या संघाचा अतिरिक्त खेळाडू आलेला नाहीये. फलंदाजी करणाऱ्या संघाचा अतिरिक्त खेळाडू दुसरा षटक मार्गस्थ आलेला नाहीये. लक्षात घ्या. लक्षात घ्या. लक्षात घ्या. कल्पेश, आपल्याला विनंती असेल तुमच्या संघाचा एक अतिरिक्त खेळाडू, आपण 14 खेळाडू दिलेले आहेत, प्लीज एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी पाठवून द्या. आणि ज्यांना चांगल्या पद्धतीने तुमची नावं अवगत असतील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेला खेळण्यासाठी सचिन. थँक्यू. यानंतर जर असं झाले तर पेनल्टी दिली जाईल. लक्षात घ्या. यानंतर कुठल्याही संघाची अशी चूक झाली तर पेनल्टी दिली जाईल. हो सुरेख चेंडू होता. आता मात्र विकेट मेडन. क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी. पहिली विकेट मेडन या ठिकाणी या टुर्नामेंटची. नक्की टाळ्या झाल्या पाहिजे या गोलंदाजासाठी. सुरेख असा शतरक्षण
आणि त्यानंतर सुरेख गोलंदाजीचा प्रत्यय आला ते म्हणजे गणेश याच्या मार्फत सुरेख गोलंदाजी करत असताना 2 गड्यांना त्याने बाद केलं आणि त्यानंतर एक मेडन विकेट ओव्हर या ठिकाणी त्याच्या नावावरती गणली गेली. जाऊया आपण डीजे यांच्याकडे. डीजे यांना संधी देऊया. यस डीजे महेंद्र. जुने मैदराचा पोट पोट ग सविता जुने मैदराचा पोट जुने मैदराचा पोट पोट ग सविता जुने मैदराचा पोट जुने मैदराचा पोट पोट ग सविता जुने मैदराचा पोट. लक्षात घ्या, जरा घाई करा प्लीज. विनंती असेल घाई करा, सर्वांना विनंती असेल प्लीज घाई करा. यानंतर मला वाटते एक मॅच अजून सुद्धा बाकी आहे. आजच्या दिवसामध्ये खेळायला 2 मॅच बाकी आहेत, मात्र 1 मॅच होईल असं सांगितलं जातं. यानंतर कोणाचा मॅच आहे तर सामना सुरू आहे फायटिंग फॉल्कन आणि युवराज. इशिका स्पोर्ट्स आणि जॉय हा मॅच यानंतर होणार आहे. लक्षात घ्या, इशिका स्पोर्ट्स आणि जॉय 11 या 2 संघादरम्यान मॅच होणार आहे. सामना सुरू आहे. सामन्याचे षटक टाकून झाले. 2 गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आला आहे किरण केणे गोलंदाजीसाठी. त्याने की आतापर्यंत 1 षटक हाताळलं होतं. 15 धावा मला वाटतं त्याने दिल्या होत्या. हो क्या बात आहे. ज्या गतीनं चेंडू आला त्यापेक्षा जास्त गतीनं चेंडू काकोणच्या डोक्याच्या वरनं गेला षटकार. नकंदीचं पाहन फेरी वाजत मेवणी जवळ ये ग थंडी लागत मेवणी जवळ ये ग थंडी लागत. थँक्यू डीजे. नक्कीच विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं आहे गेमला, कारण की आपण पाहू शकतो यानंतर 1 मॅच अजून सुद्धा बाकी आहे आणि त्यामुळे आपल्याला विनंती असेल की आपण गेमला थोडंसं स्पीडअप करायला हवं. जाऊया या डीजेंकडे. सुंदर गाणे वाजवलं होतं. धावसंख्या 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इनसाइड आउट. दॅट्स अ ब्रिलियंट शॉट अँड दॅट्स अ बिग हिट. 4 रन्स. दादाची सालीस ग पाहुण्या आले दादाची सालीस ग पाहुण्या आले नाही रहव तुला पाहून ग नाही रहव काम पाहून. पाहुणे आली नाही कामाला आली पाहुणे आली नाही कामाला आली नाही करणार र तुझा काम नाही करणार र तुझा काम. नकंदीचं पाहन फेरी वाजत मेवणी जवळ ये ग थंडी लागत मेवणी जवळ ये ग थंडी लागत. हॅलो. काय सुरेख फलंदाजी होती. इनसाइड आउटचा फटका सकाळपासून किरण गवारी याने खेळले होते. अतिशय सुरेख फटके. आता मात्र जयेश सारवे याच्या बॅटमध्ये मला वाटतं किरण गवारी घुसला की काय असं वाटत होतं. काय जबरदस्त क्रिकेट खेळलं होतं. धावसंख्या झाली आतापर्यंत 26 धावा धावफलकावती लागल्यात. किरण याच्यावरती आक्रमण ठरवलंय. ओ हो किरण हताश आहे. हात आपटतोय, पाय आपटतोय, कारण हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी हा आलाय बिग हिट षटकार. धन्यवाद डीजे. आतापर्यंत बॅक टू बॅक षटकार, चौकार आणि षटकार आलाय. जर अजून 2 षटकार आले तर सन्मान्य रघुनाथजी जोगारी पालघर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या मार्फत 500 रुपयांचा मानकरी ठरेल हा खेळाडू. अजून 2 षटकारांचं. ओहो क्या बात आहे. याला म्हटलं जातं अनुभव, याला म्हटलं जातं एक्सपिरियन्स, आणि एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन लाईफ असं म्हटलेलं आहे. अनुभव हा आयुष्यातील सर्वात मोठा गुरु आहे आणि तेच या ठिकाणी बघायला मिळतं. किरण कमबॅक करतोय, किरण आपला क्लास दर्शवतोय आणि आता मात्र आपण पाहू शकतो 32 या धावसंख्येवरती एक डॉट चेंडू येताना दिसतोय. सकाळपासून गाणे वाजवले जातात. पोट हा शब्द त्याचे फार निगडीत आहे मला वाटते. अजून एक चांगला चेंडू आहे. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. किरण याला आता थोडीशी नस मिळालेली आहे. जसं म्हटलं जातं की एखादा डॉक्टर असेल, त्याला एखाद्या पेशंटची जर नस मिळाली किंवा मग त्याचा वीक पॉईंट जर मिळाला, त्याचा पेशंटचा जर रोग जर मिळाला तर त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने उपचार करू शकतो. तशाच पद्धतीने आपण पाहू शकतो इथे किरण केने मात्र जयेश सारवे याच्यावरती चांगलं काम करताना दिसतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेनं खामोश ठेवण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, सरळ जातोय 4 धावांसाठी आणि धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती 36 या धावसंख्येवरती. घेशील तर घरचेच देवाला घिजो.
क्या बात आहे, क्या बात आहे. आपण त्या गाण्यांविषयी बोलत होतो सकाळपासनं कालपासनं. गेल्या वर्षीचं गाणं आपण जर पाहिलं, आया माझ्या पोटात दुकान, आणि या वर्षी माती ढेपा लोट आणि त्याच्यानंतर पोट, ह्या गोष्टी मला वाटते पोटाशी भरपूर संबंध आहे आदिवासी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा. आणि सकाळपासून चावट गाणी वाजवण्याचा प्रयत्न महेंद्र करतात. महेंद्र, नक्कीच आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथे पंच आहेत, ते सांगतात की वेळ नक्कीच ठिकाणी खर्च केली जाते आणि इथे याच्यानंतर मात्र एक मॅच अजून सुद्धा बाकी आहे आणि तो 10 ओव्हर त्या व्हायला हव्यात. यानंतर अजून सुद्धा एक इनिंग पण बाकी आहे, कारण की फर्स्ट इनिंग सुरू आहे. तुम्ही तुमच्या टी व्ही स्क्रीनवरती पाहू शकता. मात्र सचिन गोलंदाजी मार्कवरती आकाश वाघ, एक चांगला खेळाडू, नवीन उभरता तारा या क्रिकेट आदिवासी क्रिकेटमधला. आकाश याला गोलंदाजी मार्कवरती आणलाय. स्वर्गवासी ज्ञानेश्वर साप्ते स्टँड या बाजूनं संघ आहे त्यांच्या समोर, तो म्हणजे स्वर्गवासी ज्ञानेश्वर साप्ते यांचा फायटिंग फॉल्कन हा संघ या ठिकाणी बघायला मिळतोय. शरीरापासून दूर इनसाइड आउट, सुरेख गॅप. आपण पाहू शकतो प्रशांत जाधव KGF 3 फेम हा खेळाडू होता, मात्र तिकडे चेंडू जातोय चौकार. मी तुझा सावरीचा काटा ना तू माझी सागाची साल, मी तुझा सावरीचा काटा ना तू माझी सागाची साल. लहानपणी करायचो तोंड लाल लाल, तूच माझा जुनाच माल. लहानपणी धन्यवाद 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 डीजे. नक्कीच जसं म्हटलं जातं की इथे जातीचा हवा येळ्या बघायचं काम नाहीये, तशाच पद्धतीने जो जातीनं, जो हाडानं, मासानं, नक्कीच परंपरेनं आदिवासी असेल त्याला नक्कीच माहिती असेल की सागाची साल आणि सावरीचा काटा हे नक्कीच एक शौक म्हणून. हवेमध्ये चेंडू आहे, प्रशांत याच्या डोक्याच्या वरनं चेंडू, आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, आरपार सीमा पार, आणि हा आलाय प्रेक्षणीय असा षटकार. थँक्यू डीजे. आपण पाहत होतो, बोलत होतो नक्कीच सावरीचा काटा आणि सागाच्या सालीविषयी. भरपूर जणांना आठवत असेल, जेव्हा लहान आपण होतो त्यावेळेस पान म्हणून शौकीन आपण पिक्चर मग बघायचो, आणि ती सागाची साल आणि सावरीचा काटा आपण पान म्हणून नक्कीच त्या ठिकाणी वापरला जायचं. दरम्यान या ठिकाणी पाहू शकतो पाहिल्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उत्तम दिमडा त्या ठिकाणी येतोय, मात्र उत्तम क्षेत्ररक्षण होत नाहीये, उत्तम थ्रो होतोय का तर यस, आणि या ठिकाणी फलंदाज सचिन बाद झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं ते म्हणजे उत्तम दिंडा यांच्या मार्फत. खराब क्षेत्ररक्षण झालं होतं मात्र तो चांगला झाला आणि सचिन याला बाद केला गेलाय. चला घाई करा. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल पुन्हा एकदा आमच्या आयोजकांना सहकार्य करा, आणि आयोजन आपलं स्वतःचं आहे. सर्वात जास्त सामने हे व्हायला हवे. सकाळी आपण लवकर आलो तर सामन्यांना उशीर होणार नाहीये, मात्र सकाळी आपण भरपूर उशिराने येतोय, त्यामुळे सामने खेळण्यासाठी थोडासा उशीर होतोय. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय रुपेश जाधव, मॅन फ्रॉम कर्नाला, हार्ड हिटर फलंदाज आहे. आकाश जाधव, रुपेश जाधव, भावेश जाधव, राजू जाधव, प्रदीप जाधव, संजय जाधव असे भरपूर खेळाडू त्या संघामध्ये जाधव फॅमिलीचे बघायला मिळतात, आणि सर्व हार्ड हिटर फलंदाज. ऑन साइडच्या दिशेनं क्या बात आहे, चांगला प्रयत्न होता किरण याचा, मात्र ती जागा जी आहे तिथे तुम्ही डाय माराल तरी सुद्धा कॅश जास्त मिळताना दिसत नाहीत. आपण पाहिलं या अगोदर किरण गवारी इशिका स्पोर्ट्स संघाचा सुरेख जेल त्या ठिकाणी टिपण्याचा प्रयत्न केला होता. बघा रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता, ऑन साईडला आलाय आणि थोडासा अपुडा पडलेला दिसतोय. राईट आर्म ऑन द विकेट, एज लागलाय, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. काय घडलंय तर किरण याच्याकडे सुद्धा मिसफिल्ड आपण पाहतोय. अक्षय मला वाटतं त्या ठिकाणी होता, अक्षय याच्या मार्फत सुद्धा मिसफिल्ड झाली आहे, आणि आपण पाहू शकतो बरोबर कुठे फेकला तर खेळपट्टीच्या कोण्यावरती. तिकडनं चेंडूने दिशा बदलली होती, आणि या ठिकाणी मात्र धावसंख्या झाली ती 49 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक चौथ्या षटकाचा. आकाश जाधव आतापर्यंत 13 धावा देतोय 5 चेंडूमध्ये, एकही यश त्याला मिळालेलं नाहीये. युवराज 11 या संघाने नाणेफेक करून जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. हेलिकॉप्टर शॉट प्रशांत जाधव चेंडूच्या खाली, आणि सुंदर झेल टिपलाय, आणि आता मात्र फलंदाज बाद झालाय तो म्हणजे रुपेश.
सुद्धा विनंती असेल, क्षेत्ररक्षकांना सुद्धा विनंती असेल. आमचे पंच सुद्धा सकाळपासून त्या ठिकाणी आहेत. राजेश उमतल हा नवीन फलंदाज, न्यू बॅट्समन इन राजेश उमतल हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातोय खेळण्यासाठी. आपण पाहू शकतो काय घडेल. तर आकाश वाघ याने शेवटच्या चेंडूवरती एक यश संपादन केलं आणि 13 धावा देऊन एक फलंदाजला बाद केलाय. ते म्हणजे आपल्याच संघातील जे कॉमन क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळतात रुपेश जाधव यांना त्याने बाद केलं. चांगला फटका होता, चांगला हेलिकॉप्टर शॉट होता. मात्र KGF 3 फेम या ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रशांत जाधव त्या ठिकाणी होता. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, चांगला झेल टिपलाय आणि फलंदाज या ठिकाणी त्यांनी बाद केलाय. धाव संख्या 49 धावा, 4 षटकं पूर्ण झालेत. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि या हाणामारीच्या षटकावरती आपण पाहू शकतो काय या ठिकाणी बघायला मिळेल. जतीन सोनावणे, मॅन फ्रॉम पापडी, पीर बाबा पापडी असं म्हणावं लागेल. बाळा याचा संघ आहे. बाळा म्हणजे आपण जर पाहिलं जयेंद्र बागे याचा संघ, त्या संघामध्ये तो खेळतोय. त्या संघामध्ये काल आपण पाहिला हितेश गणेशकरा खेळाडू, त्यानंतर आपण पाहतोय आता मात्र इथे आपण पाहू शकतो की तो गोलंदाजी मार्कवरती आलाय. युवराज 11 या संघाच्या मार्फत. ओ सुरेख चेंडू आहे, उंगलिया फेरी विथ इज गेंद पर. बोटांची हरकत होती, या बोटांच्या हरकतीनं इथे आपण पाहू शकतो काय घडलंय. तर इथे निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. आता मात्र पाहू शकतो काय घडेल. 5 चेंडू शिल्लक आहेत, धावसंख्या 49 धावा. 70च्या पार न्यायचा प्रयत्न असेल जयेश याचा आपल्या संघाला. ऑनसाईडच्या दिशेनं पुल केला आहे, तो यशस्वी होईल का, सक्सेसफुल ठरेल का. उत्तम दिंडाच्या हातामध्ये आज चेंडू दिसत नाही चांगल्या पद्धतीने विसावताना. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. उत्तम दिंडा यांच्याविषयी बोलायचं झालं तर कालच्या दिवसामध्ये भरपूर मेहनत त्याने केली होती. बामणपाडा या ठिकाणी आम्ही त्यांना भेटलो होतो आणि उत्तम म्हणत होते की उद्याला मला जायचं आहे, जास्त हात म्हणजे थकून जमणार नाहीत. मात्र आज थोडासा त्याच्या हातामध्ये चेंडू दिसत नाही आहेत विसावताना, कारण की चांगले ते ड्रम वादक आहेत, चांगले बँजो वादक आहेत. ब्राईट मोर द विकेट. दरम्यान पुन्हा एकदा उत्तम दिंडा याच्याकडे चेंडू आलाय, पुन्हा एकदा वीज फील्ड झालाय आणि आता मात्र पाहू शकतो काय घडतंय. लगता है फेविकॉल लगाना पडेगा हात में. मी जोपर्यंत माझा विधान पूर्ण होत होतं तोपर्यंत भरपूर जण काही ना काही परामर्श, काही ना काही तर्क या ठिकाणी लावले असतील, कारण की हात थकले म्हणून सांगितलं होतं. मराठी भाषा तशीच वळत असते, जशी वळवावी तशी ती वळत असते. धावसंख्या 51 धावा, 3 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत. दरम्यान राईट मोर द विकेट. ऑफसाईडच्या दिशेचा चेंडू होता, ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण जात सूरज याच्या मार्फत. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी. परिणाम 1 धाव मिळाला. 1 धावेने धावफलक पुढे सरकतोय 52 या धावसंख्येवरती. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी जतीन सोनावणे याची. आतापर्यंत फक्त त्यांनी धावा दिल्यात त्या म्हणजे 3-4 चेंडूमध्ये. आक्रमण करावं लागेल. फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये राजेश उमतल याला. फलंदाज बाद झालाय. लांबून जाणाऱ्या चेंडूवरती छेडखानी करण्याचा प्रयत्न. बाकीचं काम चोख बजावले किरण केणे याने. बिहाइंड द विकेट या ठिकाणी यस बाद झालाय तो म्हणजे मध्ये जातोय खेळण्यासाठी, तो म्हणजे तुषार चौधरी, मॅन फ्रॉम नागले. चला टॉस साठी जाणार आहोत आपण मैदानाच्या बाहेर. जेव्हा इनिंगला ब्रेक होईल, जेव्हा मॅच ब्रेक होईल तेव्हा आपण पाहणार आहोत. टॉस होताना दिसणार आहे जॉय 11 आणि शिका स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान. अराउंड द लेग फलंदाजाने यष्टी दाखवली आणि गोलंदाजाने ती वाकवली. खेळ खलास. 1 इनिंग समाप्त झाले. एका इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 52. 53 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय जॉय 11 आणि स्पोर्ट्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये येण्याची विनंती करतोय. हॅलो. तर चला विनंती करतोय मी टॉस बॉक्स मध्ये लगेच जायचं आहे. इशिका स्पोर्ट्स अगेन्स्ट जॉय 11 दोन टीमचे कॅप्टन आणि टॉस करण्याकरिता मी विनंती करतोय
भावेशजी बाबर यांना प्लीज आपण या भावेश वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहिले तर महत्वपूर्ण सल्लागार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ज्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. जरा दोन कॅप्टन प्लीज फास्ट या विनंती करतोय मी. राकेश वनगे एका बाजूने येताना पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूने इशिका स्पोर्ट्स चे कॅप्टन सुद्धा येताना पाहायला मिळतील आपल्याला. चला प्लीज विनंती करते पुन्हा एकदा मी इशिका स्पोर्ट्स. तर इथे भावेश विनंती करतोय. भावेश प्लीज आपल्या शुभ असते. राकेश प्लीज आपण या टॉस करतोय APL आणि त्यानंतर आपण बघितलं की बिरसा मुंडा असा हा टॉस आहे. ज्या प्रकारे आपण पाहू शकतो APL दुसऱ्या बाजूने बिरसा मुंडा. कॉल कोण देतोय त्या 11 गावदेवी चिंचोटीच्या 11 हा APL असा कॉल आला होता. धन्यवाद भावेश आपण स्थान पण नवा. ते राकेश टॉस जिंकला गेलाय. 2 मॅचेस आपण पाहिले सलग जिंकला गेला. ते या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचं कारण की ज्या प्रकारे आपण पाहिलं इशिका स्पोर्ट्स टीमने सुद्धा 2 मॅचेस खूप चांगल्या प्रकारे चांगली बॅटिंग करतायत. एकंदरीत आपण पाहिलं की ते तुम्ही किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50च्या आतमध्येच रोखण्याचा प्रयत्न करू. असे इशिका स्पोर्ट्स टीमचे जे उर्वरित सलामीची जोडी आणि पॉवर प्ले मध्ये चांगली बॅटिंग करते जोडी, त्या जोडीला रोखण्यासाठी तुमच्याकडे कोणतं प्रमुख गोलंदाजामध्ये अस्त्र असेल? प्रकाश. आणि एकंदरीत उल्लेख केला तर आपली खूप चांगल्या टचमध्ये पाहायला मिळाला आहे. त्यानंतर पण पाहिलं की सुरुवात तर तुम्ही गोलंदाजी करणार आहात मात्र चेसिंग करत असताना बॅटिंग करून तुम्हाला कोणती चांगली फलंदाजी मध्ये हातभार लावतील तुमचे खेळाडू? अप्पी आहे, आकाश, मी, आदिनाथ आहे, संजय. धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा देतो राकेश या मॅच साठी. तर जाऊया आपण इशिका स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन. आपण पाहिलं तर टॉस हरला तर टॉस जिंकला असता काय घेतला असता? नक्कीच आमची फलंदाजी करण्याचा निर्णय होता. अगदी म्हणण्यासारखं झालंय. मात्र आपण पाहतोय की ज्या प्रकारे ही संघ जर उल्लेख केला की गावदेवी चिंचोटी ज्या 11 ही चिंचोटी टीमचा जर उल्लेख केला तर स्ट्रॉंग टीम आहे आणि त्यांच्या समोर तुमचं आव्हान म्हणजे जे किती धावांपर्यंत एक तुम्ही टार्गेट सेट करणार? आम्ही 6 धावांचा टार्गेट चेस करू. एकंदरीत प्रकारे आपण 2 मॅचेस जिंकले गेलेत आणि या 2 मॅच जिंकल्यानंतर ही मॅच जिंकून तुम्ही अव्वल अंकी जाण्याचा प्रयत्न करणार का? नक्कीच आमच्या 11 प्लेयरचा असा निर्णय आहे की ही मॅच जिंकलीच पाहिजे. धन्यवाद, बेस्ट ऑफ लक आणि शुभेच्छा देतो तुम्हाला या मॅचसाठी. तर इथून टॉस बॉक्स मधून न्यूज अशी मिळते की टॉस जिंकला गेला. आपण पाहिलं तर जॉय 11 या टीम्सने आणि डिसाईड केलं की बोल्ड फर्स्ट फलंदाजीचं आमंत्रण दिलं इशिका स्पोर्ट्स या टीमला. आणि पाहूया आपण कशा प्रकारचा हा मॅच होईल. मात्र सध्या मैदानामध्ये चालू असलेला मॅच ज्याच्या धावता समालोचन करण्यासाठी सज्ज आहेत आमचे साथी समालोचक मित्र प्रदीप लोखंडे. बॅक टू द प्रदीप. यस थँक्यू जयेश. पहिला चेंडू वाईड हाताला गेला. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा हा चेंडू वाईट बॉलची नोंद होतोय. एक्स्ट्रा धाव फलकावरती नोंदवली जाते. 53 धावांचं टार्गेट आहे. त्याच्यामधून 1 धाव मायनस करावे लागेल कारण एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव ही धाव फलकावरती नोंदवली गेली पहिल्या चेंडूवरती. आता मात्र 30 चेंडू आणि 52 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. किरण केने आणि अक्षय कोल्हा हे 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस लाफ्ट शॉट करण्याचा प्रयत्न. सतीश जाबर त्या क्षेत्रामध्ये तैनात आहे. खराब क्षेत्ररक्षण तुषार चौधरी बॅकअपसाठी आलाय. त्याच्या मार्फत देखील फंबल झालाय आणि 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्या आहेत. 2 धाव्यांची धाव फलक पाहतो आपण. 3 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 50 धाव्यांची गरज. 29 चेंडू आणि 50 धावा. यावेळेस लाफ्टर शॉट. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. षटकार आलाय. आणखीन 2 षटकार जर आले तर पंकज धोदडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस इथे जाहीर झालंय. यावेळेस हवेत ते चेंडू. तुषार चौधरी चेंडूच्या खाली. यस यावेळेस कुठली चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद. किरण केने बॅक टू द डग आउट. माणूस कीट एक नंबर कष्ट करण्या जातो मतीत.
माणूस कीचा एक नंबर यस थँक्यू डीजे. यस यस थँक्यू. बॅट्समन लगेच पाठवून द्या. घाई करायची आहे. विनंती असेल की पुढचा खेळाडू तुम्ही तयारीत ठेवायचा आहे, कारण की ज्या प्रकारे आता मात्र वेळ आपल्याला वाचवण्याचा प्रयत्न करा, कारण की आता मात्र जे येणारे जे खेळाडू असतील ते आधीच तयारी करून ठेवायचे आहेत. यस वेल्या भाऊ सहकार्य करा. लगेच नवीन बॅट्समन पाठवून द्या. माहिती Yep. अशी Bats- माहिती दिली जाते की ज्या प्रकारे आपण जास्त वेळ घालवणार तर आयोजक सक्त होतील आणि पॅनलाइज करू, अशी माहिती दिली जाते आम्हाला आयोजकांच्या माध्यमातून. लक्षात घ्या, सूचना असतील आपण प्लीज वेळेला सहकार्य करा. 27 चेंडू 44 धावांची गरज आहे या मॅच जिंकण्याकरिता. एक विकेट गमावले. कल्पेश सापटे गोलंदाजी मार्कवर. जतीन नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. या वेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये नाही का ना दुक्का मिलेगाई पक्का छक्का. 6 धावांची मोहर या चेंडूवर लगावली जाते. आल्या आल्या पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे समाचार घेतलाय कल्पेशचा आणि या षटकार आणि धावफलकाचा आकार तब्बल पुढे सरकताना पाहायला मिळतोय. 15 या धावसंख्येवर 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा. एक गडी जरी इथे गमावला गेला तरी सुद्धा आपण पाहू शकतो ज्या प्रकारची सुरुवात खूप चांगली पाहायला मिळते. पुन्हा एकदा मिळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक झाला. क्षेत्ररक्षक येतोय विशाल. ओ हो, यावेळेला पाहतोय सुंदर झेल डिपला गेलाय आणि फलंदाजी ते झोप आला होता ज्याने षटकार लगावला होता, मात्र त्याच फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागतोय आणि इथे जसंच तसं उत्तर दिलं जातंय, कारण की ज्याप्रमाणे म्हटलं जातंय ना, बारी बारी सबकी बारी. इससे पहले वाली गेंद पे बल्लेबाज की बारी और अगली गेंद पे गेंदबाज की बारी आणि विकेट मिळवला गेलाय दुसरा. आया पोरी पटवलंय दोन मला दररोज येतय फोन. आया पोरी पटवलंय दोन मला दररोज येतय फोन. एक जातय कॉलेजला एक जातय कंपनीत, एक जातय कॉलेजला एक जातय कंपनीत. आया पोरी पटवलंय दोन मला दररोज येतय फोन. यस थँक्यू डीजे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 25 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज. 15 धावा धाव फलकावरती 2 विकेट गमावलेत. कल्पेश यावेळेस मिस्टर फटका पुन्हा एकदा पाहायला मिळते. पुन्हा एकदा तुषार चौधरी बॅक टू बॅक दुसरा विकेट. यस डीजे. कॉलेजवाली काही बरी नाही ना, कंपनीवाली मला पसंत आहे ना. कॉलेजवालीची ती नाटक पार, कंपनीवाली मला करते ना. आया पोरी पटवलंय दोन मला दररोज येतय फोन. आया पोरी पटवलंय दोन मला दररोज येतय फोन. यस थँक्यू डीजे. विकेटची गरज आहे, कारण आव्हान थोडंसं सोपं आहे आणि जास्तीत जास्त विकेटची गरज आहे ती म्हणजे फायटिंग फॉल्कन या संघाला, कारण त्यांना पॉईंट टेबलवरती अकाउंट देखील अजून ओपन करायचं आहे. 24 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज. 24 चेंडू 38 धावा. न्यू बॅट्समन उत्तम दिंडा मैदानाच्या आतमध्ये येतोय, मात्र स्ट्राईक वरती पाहायला मिळेल अक्षय कोल्हा ज्याने KPL पूर्णपणे गाजवली होती. तर विनोद कुत्ताडी दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 24 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज. 9.50च्या सरासरी धावा पूर्ण करायच्या. यावेळेस अकोट्यामध्ये चेंडू शॉर्ट अँड पुल पॉवरफुल सक्सेसफुल 6 धावा षटकार. माग माग येऊ नको नाही ते थोपाडात गाणं सांगन मी आया बालना पोऱ्या. यस थँक्यू. षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती. षटकार अकोट्यामध्ये चेंडू होता. शॉर्ट अँड पुल पॉवरफुल सक्सेसफुल. यंदाच्या अंकामध्ये जर विचार केला तर अक्षय कोल्हा हा इन्फॉर्म बॅट्समन आहे. पुन्हा एकदा हवे सफर करण्याचा प्रयत्न. फटका फसला गेला. सतीश जाबर चेंडूच्या खाली. अक्षय कोल्हा याला देखील माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. यस थँक्यू डीजे. जयेश मैदानच्या आतमध्ये जर बघायचं झालं तर षटकार आल्यानंतर बॅट्समन
बाद होऊन माघारी परततोय. काय म्हणशील ज्या प्रकारे बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये? प्रदीप, यावेळेलाच आपण पाहतो की धावा येतात, दुसऱ्या बाजूने विकेट गमावले जातात, कारण की षटकार सुद्धा लगावला गेला होता अक्षयने. मात्र कुठेतरी थोडासा अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा परिणाम, थोडीशी अति, ज्या प्रकारे म्हटलं ते अति तिथे माती, कारण की एक षटकार आला होता, आणखीन मोठा फटका खेळण्याचा जो मोह त्याला आवरला नाहीये आणि त्यामुळेच इथे स्वतःचा विकेट गमवायला लागतोय. 22 चेंडू 32 धावा, समीकरण हे अजून सुद्धा आपण पाहू शकतो आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करतो. फायटिंग फॉल्कॉन्स टीम आपण बघितलं, तो सहज हा मॅच सोडणार नाहीये, तो आपल्या बाजूने मॅच वळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न झाला होता, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता, कारण चेंडू देखील त्याच पद्धतीचा हाताला गेला होता. मात्र उचलीमध्ये बीट झालाय किरण चौधरी. सामना जर बघितला तर अजूनही समान पाहायला मिळतोय. 50-50 अवस्थेमध्ये हा सामना अजूनही पाहायला मिळतोय. 21 चेंडू आणि 32 धाव्यांची गरज आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये हा चेंडू खेळून काढलाय क्षेत्ररक्षक क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट केली जाते. या एका धावेनिशी धाव फलक पाहतो पण 22 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 20 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज. या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले, 2 चेंडू आता बाकी असतील. 9.30च्या सरासरीने आणखीन 31 धावा या पूर्ण करायच्या आहेत युवराज 11 कोलेकरपाडा या संघाला. उत्तम दिंडा डावऱ्या हाताचा बॅट्समन आपण पाहतोय स्ट्राईक वरती. किरण चौधरी नवीन बॅट्समन नॉन स्ट्राईक एंड वरती. तर एक्सपिरियन्स गोलंदाज ज्याच्याकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे विनोद खुताडी बॉलिंग मार्क वरती. यावेळेस अगोदर चेंडू ऑन साईडला क्षेत्ररक्षक टीप मध्ये रुपेश जाधव. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. ज्या पद्धतीने चेंडू खेळला होता उत्तम धिंडा वेगाने क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू पोहोचलाय. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झालंय. एका धावेनिशी धाव फलक पाहतोय आपण. 23 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. आणखीन 19 चेंडू बाकी असतील आणि या 19 चेंडू मध्ये 30 धाव्यांची गरज. यावेळेस मनगटी फटका पाहायला मिळतोय. मात्र काय जबरदस्त कॅच पकडला गेला. अप्रतिम झेल. सचिन थापड त्या क्षेत्रामध्ये तैनात होता. जबरदस्त झेल. फलंदाज फेल. या गावातली पोरांची लग्न झाली, एका वर्षात त्यांना पोरा झाली. या गावातली पोरांची लग्न झाली, एका वर्षात त्यांना पोरा झाली. यस, थँक्यू डीजे. यस, लगेच न्यू बॅट्समन पाठवून द्या. आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे या मैदानावरती. जयेश जर विचार केला तर आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये भरत तळे याने देखील चांगली कामगिरी केली आणि चांगले कॅचेस पकडलेत. आणि त्याच्याच संघातील सचिन थापड आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. अठरा चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. इथे आपण पाहू शकतो या घडीला थोडंसं संकटामध्ये आणलं गेलं आहे गोलंदाजीमध्ये. ज्या प्रकारे पाहिले विकेट गमावले गेले. एकूण 5-23 धावा 3 षटकाच्या अखेरीस आपण पाहिलं 18 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज. प्रति षटकामध्ये 10ची सरासरी अजून सुद्धा पाहायला मिळते. कल्पेशला हे षटक खूप महत्वपूर्ण असेल. कल्पेश हे षटक या षटकामध्ये कमी धावा देऊन विकेट जर टिपतोय तर एक मॅचला पूर्णपणे आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करेल. मात्र स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळतोय उत्तम जो एक चांगला अटॅकिंग प्लेअर पाहायला मिळत असतो. आपल्याला नेहमीच सातत्याने ओमसागर बामणगाव या टीमसाठी क्रिकेट खेळत असतो. या गडीला आपण पाहूया उत्तमच्या समोर कल्पेशची बॅट गोलंदाजी कशा प्रकारे होताना पाहायला मिळेल. हा मॅच आपण पाहतो युवराज 11 अगेन्स्ट फायटिंग फॉल्कॉन्स. या दोन टीमच्या मध्ये दोन्ही टीम्स अजून सुद्धा या APL मध्ये विजयाचा अकाउंट्स खोलण्यामध्ये असफल राहिले. ते विजयाचा अकाउंट्स कोणता संघ ओपन करेल. स्लोअर गतीने फेकलेला चेंडू होता. थोडासा स्टंपच्या बाहेर शफल झाला होता. क्रॉस केला गेला होता. स्कूप केला होता. मात्र हा चेंडू गेला जवळजवळ डीप लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी मिळाल्या 2 धावा आणि या 2 धाव्याने धाव फलकामध्ये बदल. 25 धावा 5 बहुमूल्य गड्याच्या मोबदल्यात. 2.1 चेंडूचा खेळ इथे झालाय. मित्रांनो आपण पाहतोय APL आदिवासी प्रीमियर लीग 2022 थाटामाटात या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला गेला आणि छान आयोजन पाहायला मिळाला. हो, यावेळेला पाहतोय स्लोअर गतीने फेकलेला चेंडू. आपण पाहतोय या मैदानामध्ये आपण पाहिलं की फलंदाजाला आवडतोय तो म्हणजेच वेग, गती. आणि यावेळेला थोडासा विचार विनिमय करून पाहायला पण गोलंदाजी केली जाते कल्पेशच्या माध्यमातून. ज्यापर्यंत म्हटलं जातं की बदल ही काळाची गरज आणि त्या बदलाची गरज इथे कल्पेशला जाणवते.
पुन्हा एकदा आपण पाहतोय कटर पद्धतीचा चेंडू अपील मोठी केली गेले, अपील उचलून पकडली जाईल काय, मात्र पाहू शकतोय इथे अपील पण ते जास्त काही नाहीये. एकंदरीत आपण उल्लेख करतो या गडीला की या षटकामध्ये कल्पेश आपल्या टीमसाठी खूप चांगली गोलंदाजी पेश करतोय. आतापर्यंत जे चेंडू हाताळले गेले आहेत, ज्या चेंडूमध्ये स्ट्रगल करायला लावले, व्हेरिएशन केलं जात आहे, ज्या प्रकारे डावखोर हाताचा फलंदाज समोर आहे त्याच्यासाठी हे लेग कटरचे चेंडू हाताळतोय आणि त्यामुळे कुठेतरी अडचणीमध्ये कुठेतरी दुविधामध्ये येताना पाहायला मिळतोय. उत्तम हो, यावेळेला सरळ बॅटच्या सायने लॉंगॉन क्षेत्रामध्ये नितेश टोकरे पाहायला मिळते, तिथे चांगलं शतरक्षण करतोय, जो पानखंड टीमसाठी चांगलं क्रिकेट खेळत असतोय. मात्र यावेळेस आपण पाहू शकतोय तुषारचं कौतुक करावं लागेल. तुषारने खूप चांगले कॅचेस टिपले गेले ती या मॅच मध्ये. आतापर्यंत जर उल्लेख केला तर साई माऊली नागली या टीमसाठी खेळत असतो आणि खूप चांगलं प्रदर्शन. मात्र आतापर्यंतचा जो उल्लेख केला आपण कल्पेशचं कौतुक करावं लागेल, कारण की ज्याने या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू फेकले गेले तर 4 आणि या 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 3. 14 चेंडू आणि 27 धाव्यांची जुनी गरज हा सामना जिंकण्यासाठी. आता मात्र सामना भरपूर कठीण झाला. एका बाजूने जर बघितलं तर धावा येत होत्या, त्यानंतर विकेट देखील झपाट्याने जात होत्या आणि तेच आता मात्र दडपण वाढलंय ते म्हणजे युवराज 11 कोल्हेपर पाडा या संघावरती. 14 चेंडू 27 धाव्यांची गरज. यावेळेस अकुट्या चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाहीये, कुठेतरी नजर अटली होती या चेंडूवरून बॅट्समन सूरजाची आणि आणखीन एक चेंडू डॉटच्या स्वरूपात. सामना आता मात्र भरपूर कठीण झालाय. 13 चेंडू 27 धावा, 26 धावा धाव फलकावरती. यावेळेस मात्र बिग हिट केला जातोय, टावरिंग शॉट, चेंडू सीमारेषा पार, 6 धावांसाठी षटकार. सविता तुला घेन पळन ग, सविता तुला घेन पळन, सविता तुला घेन पळन ग, सविता तुला घेन पळन. थँक्यू डीजे. या षटकार आणि धाव फलकाचा आकार तब्बल 32 वर पोहोचला आहे. 12 चेंडू आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 21 धाव्यांची गरज आहे. अजून सुद्धा आपण जर उल्लेख करतोय तर ज्या प्रकारे विनंती असेल लगेच आपण घाई करायची आहे, वेळेबरोबर सहकार्य करा. आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. यस, वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. टीम मीटिंग्स थोडी कमी करा. विनंती असेल की आणखीन एक मॅच आपल्याला खेळवायचा आहे आणि तो मॅच कंप्लीट केला जाणार आहे. ह्यासाठी फायटिंग फाल्कॉन्स या टीमला विनंती असेल की थोडंसं टीम मीटिंग कमी करा, कारण की येणारे 12 चेंडू 21 धाव्यांची गरज. हा मॅच इम्पॉर्टंट असला तरी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. 12 चेंडू 21 धाव्यांची गरज हा मॅच जिंकण्यासाठी. तर पुन्हा एकदा विनंती असेल आपण सहकार्य करा. लगेच आपला 4थ्या क्रमांकाचा बॉलर बॉलिंग मार्क वरती घेऊन या. 12 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. 10.50च्या सरासरीने धावा पूर्ण करायच्या असतील. उत्तम दिंडा डावरे आताचा बॅट्समन जुनी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याला वाऱ्याची साथ नक्कीच मिळू शकते. ज्या प्रकारे या मैदानाचा विचार केला या इंडिया जर बघितलं तर नक्कीच वाऱ्याची साथ देखील त्याला मिळेल, मात्र त्याला त्या प्रकारे बॅटिंग देखील करावी लागेल. तर 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण रुपेश जाधव बॉलिंग मार्क वरती येतोय. त्याच्या समोर डावरे आताचा बॅट्समन उत्तम दिंडा चांगला बॅट्समन आहे. षटकार मारण्याची कुवत त्याच्यामध्ये ठासून भरलाय, मात्र भरपूर स्ट्रगल करतोय. उत्तमचा जर उल्लेख केला तर ज्या प्रकारे बामणगावसाठी क्रिकेट खेळतो आणि बामणगावचा सुमित डिकले असं सुद्धा त्याला एक नाव दिलं गेलं आहे. मात्र आपण पाहूया मात्र जी झलक जी आपण पाहतोय करामत करण्याची क्षमता आहे त्या खेळाडूकडे, मात्र ती करामत करताना थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. षटकातील चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता. डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये विन होतला चेंडू नाचवतोय. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा अगदी सहज कंप्लीट केल्या जात आहेत. ज्या प्रकारे आतापर्यंत जर उल्लेख करतोय तर ह्या येणाऱ्या काही चेंडूमध्ये जे अंतर धावांचं आहे आणि ते अंतर गाठण्यासाठी कटोकट प्रयत्न केले जातात आणि संघर्ष केला जातोय. आणि म्हणून म्हटलं जातंय ना, क्रिकेटच्या पटलावर संघर्ष हा करावा लागतोय. म्हणूनच म्हटलं जाते ना, संघर्ष न तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब लग जाए आग सीने में.
लिडिंग एज घेतलं चेंडू वेगाने सीमाच्या बाजूने येते, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू फरार होतोय सीमारेषा पार, मिळताय 4 धावा, नशिबाचा चौकार. हल्लू हल्लू नाच 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 पोरी धावून हो नाच 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 हल्लू हल्लू नाच 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 पोरी धावून हो नाच 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 तू वलून हो नाच पायी वालून हो नाच जिराक हसून हो नाच कंबर खोसून हो नाच 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 पोरी हल्लू हल्लू नाच 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 नाच. यस थँक्यू. चौकार आलाय, मात्र पंचांचा इशारा उशिराने आलाय, मात्र 4 धावा मिळत आहेत. या 4 धावांची धाव फलक पाहतोय आपण 38 धावा, 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. 10 चेंडू 15 धावा. उत्तम दिंदा पुन्हा एकदा स्ट्राईक वरती खेळण्यासाठी सज्ज आहे. यावेळेस चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय, बॅट वरून फिरली जात आहे आणि हा डॉट चेंडू नक्कीच थोडासा प्रेशर देऊन जाईल बॅट्समॅन वरती जयेश, कारण डॉट चेंडू येणं गरजेचं आहे. 9 चेंडू आणि आणखीन 15 धावांची गरज. 9 चेंडू 15 धावा. रुपेश जाधव पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. यावेळेस अँगल भरून टाकण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय रुपेश जाधव याचा. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक चेंडू डॉटच्या स्वरूपात. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा कठीण झालं जयेश. 8 चेंडू 15 धावा. ज्या प्रकारे आता मात्र आपण पाहू शकतो की ओळखलं गेलं ही ताकद आहे, वीक झोन आहे आणि तिथे मारा करतोय. यावेळेस पुन्हा एकदा नशिबाचा चौकार, ची आतली कडा आणि सगळं तो यष्टीरक्षक, चेंडू बाउंड्री लाईनच्या पार, मिळत आहे धावा 4. असा थोड्यावर नाचाया मजे पहिला तूर तार पाहता डीजे असा थोड्यावर नाचाया मजे पहिला तूर तार पाहता डीजे. थँक्यू डीजे जयेश. आपण तो वेगवान गोलंदाज आहे, चायनीज कट लागली होती या क्षेत्रामध्ये. मला वाटतं एखादा क्षेत्ररक्षक सजवायला हवा होता, कारण या रिझन मध्ये हा दुसरा चौकार आलाय. आतापर्यंत आपण पाहू शकतोय की हा धावा खूप इम्पॉर्टंट महत्वपूर्ण मात्र आपण पाहतोय. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटवर व्यवस्थित चेंडू आला नाहीये. ते क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला होता, मात्र चेंडूची फेकी येते थोडीशी खराब फेकी आणि त्याचा फायदा मिळतोय. एकूण तरी 2 धावा इथे पण कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावडी धावफलकामध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 5 बहुमूल्य गड्याच्या मोबदल्यात धावफलकावर धावसंख्या आहे 44 धावा. याचाच अर्थ की येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी युवराज 11 या टीमला धावांची गरज आहे, ती म्हणजेच 9. यस विनंती असेल लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. 9 चेंडू आणि 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. 6 चेंडू 9 धावा. जास्त टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 6 चेंडू 9 धावांची गरज. पंच आपण सक्त ताकीद त्याचे वेल्याभाऊ सहकार्य करा प्लीज. फायटिंग फॉल्कॉन्स टीमला विनंती असेल लगेचच आपला गोलंदाज आपण चॉईस करा आणि फील्ड सेटअप करा अशी विनंती करतोय, कारण की एक मॅच खेळवायचा आहे आणि एका मॅच मध्ये तब्बल 2 इनिंग मिळून आपल्याला 10 ओव्हर समाप्त करायचा आहे. त्या अनुसार मी विनंती करते की प्लीज आपण फील्ड सेटअप करा. कोणता गोलंदाज इथे वापरला जाईल आपण पाहूया. कमेंट्री बॉक्स एंड कडून कोणता गोलंदाजाचा इथे उपयोग केला जाईल. 6 चेंडू आणि 9 धावेंची गरज. हा मॅच खूप कुशल स्थितीमध्ये येताना पाहायला मिळतोय. रोमहर्षक स्थितीमध्ये आलेला हा मॅच, जिथे लाईव्हला जे जोडले गेले प्रेक्षक त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा मनापासून या आदिवासी प्रीमियर लीग 2022 मध्ये हार्दिक असं स्वागत. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट स्वर्गीय ज्ञानेश्वर दादा सापटे यांच्या स्मरणार्थ APL आदिवासी प्रीमियर लीग 2022 काय दिमागदार सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेचं उद्घाटन अतिशय थाटामाटामध्ये पडलं गेलं आणि त्यानंतर या खेळपट्टीचा शुभारंभ झाला आणि त्यानंतर आपण पाहू शकतो या मैदानावर जणू काही षटकारांची आतिषबाजी, चौकारांची आतिषबाजी, अर्धषटकांची आतिषबाजी होताना पाहायला मिळाले. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावेंची गरज. नितेश टोकरे. यावेळेस बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेता आलेला नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. मिड विकेटचं क्षेत्र विशाल इंगले डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक नाहीये. नॉन स्ट्राईक इनकडे क्षेत्ररक्षक जर वेगाने जर आला असता तर कदाचित बॅट्समन बाद झाला असता. विशाल इंगलेने स्ट्राईक इनकडे थ्रो केलाय. तोपर्यंत पाहतो आपण 2 धावा या वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. आता मात्र दोन्ही बाजूने प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळत आहे. प्रेशर में कोई निखरताय कोई बिखरताय. कुठला संघ निखरेल कुठला संघ बिखरेल हे आपल्याला 5 चेंडू सांगून जातील.
येस अगदी बरोबर. मेहनत तर करावी लागते आणि ज्या परीने दोन्ही संघ संघर्ष करतोय, मेहनत करतोय आणि ज्या परीने म्हटलं जातं आहे ना की या वेळेला का जीत का है कैसा करिश्मा, जो करेगा सच्चे दिल से मेहनत उसे ही मिलेगा जीत का तजुर्बा. मात्र पाहूया यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित आला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला. यस, फलंदाज बाद, उत्तम दिंडा, बॅक टू द डगआउट, फलंदाज बाद. मी पण सी प्रेम करत झेंडूचा फुल कसा लाल लाले गोल गोल तुझ्या प्रेमात पडायला पुरा जमल माल. झेंडूचा फुल कसा लाल लाले गोल गोल तुझ्या प्रेमात पडायला पुरा जमल माल. कलत पाणी डुलं त्यावर कमल फुलं, कलत पाणी डुलं त्यावर थँक्यू डिझे. मैदानाच्या आतमध्ये येतोय आता मात्र प्रशांत जाधव. ज्या प्रकारे आपण पाहिलं की ह्यांचं वर्णन केलंय KGF 3 चॅप्टर साठी रॉकी भाई म्हणून, आणि रॉकी भाई या वेळेला ची कामगिरी करेल काय? तर उत्तम बादून माघारी परतलाय. 11 चेंडूमध्ये त्याने 16 धावा केल्या, महत्वपूर्ण 16 धावा ज्या बॅट मधून आल्या. तो मात्र धावच्या सुरुवात बादून माघारी परतलाय. आणखीन 4 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. 4 चेंडू 7 धावा हा सामना कुठपर्यंत जाईल, कारण कालच्या दिवसामध्ये जर बघितलं तर 6 चेंडूमध्ये 6 धावा देखील झाल्या नव्हत्या. त्यानंतर शेवटच्या सामन्यामध्ये 6 चेंडू तब्बल 17 धावा झाल्या होत्या. मात्र या 9 धावा पूर्ण होतील का नाही याच्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. 4 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. 4 चेंडू 7 धावा. 4 मध्ये ज्या प्रकारे हे समीकरण रंगलं गेलंय प्रशांत, 4-7 वाला समीकरण आहे. या सिच्युएशन मध्ये कशा प्रकारे विनंती असेल आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेले भाऊ सहकार्य करा मित्रांनो, कारण आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. त्या सामन्यासाठी कुठल्या प्रकारे बॅटला सामना करावा लागणार नाही याची दक्षता आपण घेणार आहोत. त्यानंतर षटकारासाठी ते बक्षीस लागले गेले रघुनाथजी जोगारी साहेबांमार्फत. एका षटकारासाठी 200 रुपये. प्रशांत जाधव साठी हे बक्षीस लागले गेले. 4 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. 4 चेंडू 7 धावा प्रशांत जाधव ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतोय. नितेश टोकरे बॉलिंग मार्क वरती आतापर्यंत 2 चेंडू अचूक टप्प्यावरती आता आले गेले. 2 चेंडू मध्ये 2 केलेत. आणखीन 4 चेंडू कशा प्रकारे हाताळेल, कुठल्या पद्धतीने हाताळेल हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं राहणार आहे. 4 चेंडू 7 धाव्यांची गरज. प्रशांत जाधव ऑन स्ट्राईक, मिस टाइम पटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली आलाय, पोहोचत नाहीये. रुपेश बगली थोडासा कमी पडला गेलाय. 2 धावा कंप्लीट. 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय सूरज डेंजर एडकडे, मात्र 3री धाव इथे कंप्लीट केली जाईल का? या वेळेला काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? झेल उंच उडाला होता, रुपेशचा अंदाज चुकला, मागे थांबला गेला. त्याच नंतर एक संधी निर्माण झाली जास्त धावा घेण्याची, आणि पाहता पाहता मी म्हणेन की 3 धावा इथे अर्जित केल्या गेला. आणि या 3 धावांनी धाव फलकामध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. आता आपण पाहिले की येणारे चेंडू आहेत ते म्हणजेच 3 आणि धावांची गरज 4. 3 चेंडू 4 धाव्यांची गरज. आता मात्र सूरज हा स्ट्राईक वरती आलाय. ही महत्वाची बाब कोल्हेकर पाडा संघासाठी, कारण सूरजच्या बॅट मधून ह्या अगोदर एक षटकार देखील आलाय. 5 चेंडू आहेत खेळला गेला आणि 5 चेंडू मध्ये 11 धावा त्याने केला. येणारे शिल्लक चेंडू आहेत आता मात्र 3 आणि या धावांची गरज आहे 4. 3 चेंडू 4 धाव्यांची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये. मॅच खूप कुशल आणि क्रिटिकल कंडिशन मध्ये आलाय. हृदयाचे ठोके वाढवणारा हा मॅच आपल्याला पाहायला मिळते. नितेश टोकरे आमच्यापासून लांब पळताना गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मिस्टर पटका, चेंडू हवेमध्ये, चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज नितेश टोकरे, फलंदाज बाद. सूरज याला माघारी परतावं लागतंय. प्रयत्नामध्ये येथे फलंदाज बाद होतोय. मला प्रेमात धोका
ते खास प्रशांत जाधव यांच्यासाठी हे वाजवला गेला होता गाणं. थँक्यू डीजे. लगेच शतरक्षण लावून घ्या. विनंती असेल शतरक्षण लावून घ्या. आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. एक चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे. आता मात्र एक चौकार तर 3 धावा पळून पूर्ण कराव्या लागतील. यस लगेच शतरक्षण लावून घ्या. विनंती असेल. एक चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. ज्या प्रकारे आपण पाहू शकतोय की कैलास वाघ नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र स्ट्राईक एनकडे या वेळेला कृष्णा हा खेळाडू असेल. कृष्णाला लीला करावी लागेल कारण की एका चेंडूमध्ये 3 धाव्यांची गरज आहे. मॅच अतिशय जबरदस्त झालाय आणि ज्या प्रकारे आपण पाहू शकतो प्रेक्षकांना आतुरता होती ज्या मॅचची तो मॅच आपल्याला पाहायला मिळत आहे मैदानाच्या आतमध्ये. शतरक्षण टीम मध्ये जोर तैनात केलं गेलं आहे. एक चेंडू आणि 3 धाव्यांची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी. निर्णायक चेंडू जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या चेंडूसाठी कारण की एका चेंडूमध्ये 3 धाव्यांची गरज. आपण पाहतोय APL आदिवासी प्रीमियर लीग हा थरार आपण पाहू शकतोय मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू 3 धाव्यांची गरज. 3 धावा. कृष्णा वजरे यावेळेस इनफिल्ड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मध्ये तुषार चौधरी चेंडूवर त्याला 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न. कैलास वाघ वेगाने धावतोय. 2 धावा इथे कंप्लीट होतील का तर यस आणि धावा. इथे आपण पाहिलं तर 2 धावा येतात. याचाच अर्थ आपण पाहिलं की कंपल्सरी चेसिंग आणि त्या नियमावलीनुसार इथे पुढे जाताना पाहायला मिळेल विजयाच्या दिशेने तो म्हणजेच फायटिंग फॉल्कॉन्स. आणि जयेश जर विचार केला तर 2 वेळा प्रशांत जाधव यांच्या संघाने मॅच टाय केलाय. बॅड लक थोडंसं मानावं लागेल कारण की आतापर्यंत 2 मॅचेस अतिशय शेवटच्या चेंडूपर्यंत येऊन मी म्हणेन गमावायला लागले आहेत. ते म्हणजेच युवराज 11 या टीमला आतापर्यंत जर उल्लेख केला तर फायटिंग फॉल्कॉन्स टीमचा अखेर का होईना मात्र या तिसऱ्या मॅच मध्ये अकाउंट बंद होताना पाहायला मिळते. थोडीशी घाई करा विनंती करतोय आणि शेक हँड जरूर करायचा आहे. मात्र विनंती करतोय शेक हँड आपण करायचा आहे. प्रेमात धोका माझं खरं प्रेम होतं तिच्यावर. माझं खरं प्रेम होतं तिच्यावर. मग आता